ज्यांनी मराठवाड्यात एक बीजारोपण केलं, टाळ्या चालू ठेवा. ज्यांनी बीजारोपण केलं, ज्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि आज आता एक मोठा वटवृक्ष झालाय, अशा व्यक्ती ज्यांनी आज मराठवाड्यामध्ये 25,000 विद्यार्थ्यांपर्यंत एज्युकेशन पोहोचवलं, अशा व्यक्तीला आपण इन्व्हाइट करायचं ना. प्लीज सर. चला, गुड मॉर्निंग. नाश्ता झाला सगळ्यांचा? किती छान वाटतंय बघा बरं हॉल मध्ये. हॅलो हॅलो. ड्रेस कोड जर आपण प्रॉपर हे केला तर आपण ज्या फील्ड मध्ये हॅलो येतोय ना आवाज? येस, ओके. आपण जर प्रॉपर ड्रेस कोड केल्यानंतर आपल्याला कशी फिलिंग येते? भारी येते की नाही? आता ही सुरुवात आहे आणि याच्या आधी पण म्हणजे योद्धा ग्रुप मध्ये तुम्ही जर बघितलं असेल, आता तर हे कमी लोक आहेत, पण याच्या पुढेही जाऊन अशा ड्रेस कोड किंवा ह्या गोष्टी ऑलरेडी आपण केलेल्या आहेत. तर सर्वप्रथम मी माऊली सोळंके, तुम्ही जे काय आज तो नेम फॉलो केला ते बघून खूप छान वाटलं. तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, जोरदार जोरदार टाळ्या वाजवायच्या, तर जोरदार वाजवायच्या. आणि दोन प्रोग्राम चालू त्याला वाटलं पाहिजे की हा प्रोग्राम कुठला आहे. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी नाव माऊली सोळंके, गाव साईबाबाची जन्मभूमी पाथरी, जिल्हा परभणी, माहिती ना सगळ्यांना. आणि राहिला ह्या लातूर नगरीमध्येच आहे. मागच्या आता 2 वर्ष कंप्लीट होते. इज्युटेक सोबतचा प्रवास माझ्याकडे तुम्हाला 1-1.5 तास आहे. तर त्याच्यामध्ये इज्युटेक मध्ये जर इथपर्यंत पोहोचायचं असेल, मी इथपर्यंत कसा पोहोचलो हे जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर मी काही पॉइंट काढलेले आहेत आणि ते जर तुम्ही 100% फॉलो केले तर ह्या हॉलमध्ये बसलेला एकही माणूस ट्रिपल क्राऊन डायमंड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, एवढं मात्र 100% गॅरंटी घेतली. कारण हे कधी होऊ शकतं जेव्हा एखादा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलाय, त्याला ते रस्ता माहिती. कारण आज माऊली सोळंके जर झोनल डायरेक्टर पर्यंत जाऊन पोहोचू शकतो तर माझा इज्युटेकवर एवढा विश्वास आहे की कोणी पण इज्युटेक मध्ये चॉईस म्हणजे जॉईन झालेला माणूस तो तिथपर्यंत जाऊ शकतो. फक्त त्याला एकच करायचंय की जे पोहोचले त्यांना फॉलो करायचं, दुसरं बाकी काही डोकं लावायचं नाही. आणि नेमकं आपण तेच काम जास्त करतो इज्युटेक मध्ये. कोणतं काम करतो आपण? डोकं लावायचं. आणि तेवढ्यामध्ये आपण एवढे हुशार आहोत म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला जमतच नाही. बाकी काही पण करू आपण, पण स्वतःचं डोकं लावून जर ते सक्सेस झालं असतं तर मला वाटतं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा आज डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री भारतामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, म्हणजे या जगात एवढं मोठं जे सक्सेस भेटलेले लोकांना, म्हणजे आपली ही सुरुवात आहे. तर लोक कुठपर्यंत पोहोचले, ज्यांचा सालाचा इन्कम आहे काही लोकांचं, तेवढा रोजचा खर्च पण आहे, असे पण लोक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जर सालाला तुम्ही 5-10 लाख, 15 लाख, 20 लाख कमवत असताल तर रोज खर्चिणारे लोक पण आहेत. आपण आता राजस्थान मध्ये जाणार आहोत. तिथलं देशातलं सगळ्यात मोठं हॉटेल आहे की ज्याचा दिवसाचा किराया 24 तासाचा 15 लाख रुपये. तुम्हाला बघायला भेटेल ते 24 तासाचा किराया किती आणि 15 लाख रुपये. आता मी युट्यूबला बघत होतो की तिथं त्या हॉटेलमध्ये पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मधले लोक किंवा आपण जे करतो याच्यातले लोक तिथे जाऊन राहतात किंवा ते यूज करतात. म्हणजे ही इंडस्ट्री एवढी मोठ्या लेवलला पोहोचलेली, हे सगळे लोक तिथपर्यंत पोहोचले. आता ते कसे पोहोचले हे जर आपण फॉलो केलं
तर आपण पोहोचणार का नाही पोहोचणार? येस, बरोबर आहे का नाही? 100% जाऊ शकतो. आणि आज मी जे काही तुमच्या सोबत शेअर करणार आहे ते एकदम बेसिक आहे. म्हणजे प्ले ग्रुपला जे मुलगा असते फर्स्टला, त्यांनी जर पहिलीच्या वर्गात चांगला मन लावून अभ्यास केला तर त्याचं बेसमेंट काय होईल? पक्क होईल. आता काही लोकांना ते बऱ्याच वेळा रिपीट झालं असेल, काही लोकांना पहिल्यांदा ऐकत असतील. मला बरेचसे आता तुमची सगळी टीम सरांची मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच माझ्यासोबत भेटताय. बाकी मराठवाड्यातल्या टीमला माऊली सोळंकी म्हणजे सगळ्यांना माहिती. आणि आज कंपनीमध्ये 1 जानेवारी 2023ला मी इज्युटेकला करिअर म्हणून सुरुवात केली. त्याच्या आधीचा 1.5 महिन्याचा प्रवास आहे इज्युटेकचा, 1.5-2 महिन्याचा. 14 नोव्हेंबर 2022ला पहिल्यांदा मी इज्युटेक माझ्या आयुष्यात पाहिलं आणि 1 जानेवारी 2023ला इज्युटेकची मी सुरुवात केली फुल टाइम म्हणून, ऑल टाइम म्हणून. मग 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंतचा प्रवास मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. आणि ते प्रवास मी कशी सुरुवात केली एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तर मी लिहून देतो मला 3.5 वर्ष लागले. तुम्ही इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तिथपर्यंत एका वर्षात जाऊ शकतो, एवढं मात्र 100% करेल. मला 3.5 का लागले तर तेव्हा इज्युटेक मध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा एकही विद्यार्थी नव्हता की जो तुम्ही त्याला दाखवू शकत होतात की रिझल्ट आहे. असा एकही माणूस नव्हता इज्युटेक मध्ये की ज्यांनी 2 कोटी 4 कोटी 5 कोटी कोणीतरी कॅपिंग घेतोय. आज आहेत का नाही? आज कॅपिंग घेणारे लोक आहेत का नाही? नॅशनल डायरेक्टर बसलेले तिथं, बघितले ना तुम्ही. असे लोक आहेत की जे ऑलरेडी इज्युटेक मध्ये कॅपिंग घेतात. आणि असे हजारो विद्यार्थी की जे इज्युटेकच्या माध्यमातून चांगल्या लेवलला अभ्यास करतात. या 2 प्लस पॉईंट तुमच्याकडे आहेत का नाही? जे 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी इज्युटेक चालू करताना जे वेळ लागला लोकांना तो आज लागणार आहे का? मग तुम्ही सगळे ऐकायला तयार आहेत? नक्की. आणि दुसरी गोष्ट, मी तुम्हाला काहीतरी शिकवायला आलोय असं अजिबात नाही. फक्त तुमच्यात आणि माझ्यात फरक एवढाच आहे की मी ज्या गोष्टी फॉलो केल्यात त्याच्यामुळे इथपर्यंत आहे. आणि तुम्ही जर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या जर गोष्टी फॉलो केल्या तर मी आधीच म्हणले तुम्हाला मला वेळ लागलाय, तुम्ही माझ्यापेक्षाही फास्ट तिथं जाऊ शकतात. ही ताकद इज्युटेकच्या प्रॉडक्टमध्ये आणि इज्युटेक कंपनीमध्ये आहे, एवढं मात्र 100%. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही सर्वजण कालपासून आलात, बरेचसे मंडळी जालना संभाजीनगरहून आले. तर तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा मी तुमच्या जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करतो. जोरदार जोरदार. बाकी विषय आवडलं तुम्हाला? सगळ्यांना आवडले ना? नाश्ता जेवण लोणावळ्यापेक्षा छान आहे का? कसं आहे? खूप छान आहे ना? मी म्हणतोय म्हणून नाही, कारण मी चॉईस केलेलं आहे. आणि मी जेव्हा पहिल्यांदा बघायला आलो होतो 1 महिन्यापूर्वी तेव्हा सरांना म्हणलं आपण इथं घेऊ. सर म्हणले बघा बाबा मी तर आता पुण्यात आहे, पुन्हा जर काही नाही आवडलंय तर तुम्हीच आहे. मी म्हणलं सर काही अडचण नाही आपण करू. आणि ऑलरेडी सरांनी इथं भरपूर प्रोग्राम याच्या आधी पण घेतलेले विनायक सरांनी, पण त्यांना माहित नव्हतं की ते एवढं अपडेट झालंय मागच्या 4-5 वर्षात. त्यांना वाटलं पहिलं जे होतं इथं खूप जुनं आहे रिसॉर्ट, पण ते आता जे अपडेट आहे या मागच्या 4-5 वर्षातलं ते खूप अफलातून बदलले त्याच्यात कोविडच्या नंतरची. तर मी चॉईस केलं आणि आनंद या गोष्टीचा आहे की ते तुम्हाला सगळ्यांना आवडलं. कारण कंपनीचा प्रोग्राम होता. आरटीपी कोण आहेत? आपण इथे आलेले प्रत्येक जण आरटीपी विनर आहेत, अचिव्हर्स आहेत. आणि कंपनीचं आपल्या म्हणजे काल तुम्ही सरांना ऐकले ते कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. कुठला टूर असेल, कुठलं हॉटेल असेल, कुठलं प्रॉडक्ट असेल त्याच्यामध्ये त्यांना ते आवडत नाही. आणि ते काल जेव्हा आले मी गेटवर गेलो होतो ते म्हणले खरंच माऊली सर खूप छान आहे, आवडलं मला. तर म्हणजे बाहेरूनच एवढं छान प्रोसेस ते लोकांना आवडलं का नाही? मी म्हणलं आता तुम्हीच विचारा. म्हणजे तुम्ही सर्वजण अचिव्हर म्हणून आलात. तर हे अचिव्हर येणाऱ्या काळामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये ते 100% इज्युटेकचे क्राऊन डायमंड, ट्रिपल क्राऊन डायमंड बनू शकतात. त्यांनी मी एकदम बेसिक गोष्टी सांगणार आहे, बऱ्याच लोकांना त्या माहिती घेऊन आहे. माहिती असून चालेल का? हा, माहिती असल्यावर चालेल का? काय करावं लागेल? आत्मसात. काय लिहिलंय इथं मी? करिअर वाटतंय तुम्हाला इज्युटेक आहे?
100%. Yes. किती लोकांना वाटतंय? प्रदीप सरला नाही वाटत का? सगळ्यांना वाटतंय ना? Yes. होऊ शकते करिअरचे? झालं मौली सोळंकीचं? झालंय का नाही झालंय? तुमचं पण होऊ शकते का नाही होऊ शकते? पण हे कधी होईल? कामानंतरचा पार्ट आहे. सिस्टमला फॉलो करणं पण नंतरचा पार्ट आहे. का करायचं विचार पहिलं तुमच्या डोक्यात आहे का इथं होऊ शकते हा विश्वास आहे का तुमच्याजवळ? आहे 100%? होऊ शकते? आहे संधी? करिअर चेंज होऊ शकते का नाही होऊ शकत? होऊ शकते ना. आता कसं होऊ शकते? आता माझा प्रश्न काय आहे? आपने इजुटेक चॉईस क्यों किया? कोण सांगू शकतात? 2-3 लोक वर हात करा. काय केलं ढगे सर? बोला. आणि जास्तीत जास्त लोक आपण खेड्यापाड्याच्या लोकांना आपलं एज्युकेशन पोहोचायचे आणि भविष्यामध्ये आताच पाटील सांगले किंवा आपण काय काय म्हणजे आपल्याला काय वयापर्यंत काम करतो. आता वातावरण 40-45 आहे, 50 वर्षापर्यंत चांगलं काम करत आहे. त्याच्यानंतर पण काम न करता चांगल्या प्रकारे इन्कम म्हणजे एक्सरसाइज काम करतो. वा, छान. सर मी एक शिक्षक आहे, हायस्कूल शिक्षक. जवळपास 13 वर्ष सर्व्हिस झाली. ओके. 10 वर्ष मी शाळेला दिली. आणि असं ठरवलं 10 वर्षाच्या नंतर. ते 10 वर्षापर्यंत ठरवलं बाबा तुम्ही काम करा, तुमचं काम आहे, तुम्ही काम करा, तुमचं काम. पण एक वेळ अशी आली की मी शाळेतून जाईल, माझं या ठिकाणचं कार्य संपलं असं एक वेळ मला जाणवलं. आणि त्यावेळेस मी विचारलं सरांना की असं पुढचं काय, म्हणजे 10 वर्ष गेली त्याचं पुढचं काय. मग आमच्या सचिवांनी सांगितलं बाबा तुम्ही एक शेवटचा काय करा, कोर्टाचा आहे. कोर्टात गेलो, कोर्टापुढे काही गोष्टी मांडल्या आणि कोर्टाने रिझल्ट दिला किंवा यांना जे 10 वर्षापासून आहे त्या वर्षापर्यंत द्या आणि तुम्ही 10 वर्ष याला मागं का ठेवलं याचं तुम्ही पेनल्टी त्याला देऊन टाका. म्हणजे 10 वर्षाचं पेमेंट तुम्ही द्या. पण या ठिकाणी 10 वर्षाचं नुकसान झालं. आज कुठलीही संस्था असू दे किंवा कुठलेही मॅनेजमेंट असू दे, कोणी रुपया कोणाला देत नाही. पण ज्यावेळेस मी माझ्या मित्राकडून इन्स्टिट्यूटमध्ये आलो, माझा बालपणीचा मित्र आहे शिवकुमार आचवाड, त्यांनी मला 2 वर्षापासून करायला, पण मला कुठलाच पत्ता नाही की हे काम करायचं. ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस मला सांगितलं की असं इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मी फक्त ऐकतोय सर. आणि देवणे सर सोबत आले, देवणे सरांनी 2 व्हिडिओ पाठवले. ते व्हिडिओ मी आज पाहिले आणि इन्स्टिट्यूट जॉईन केले. आणि आज मी आणि माझे पूर्ण स्वप्न जे आहे ते स्वप्न इन्स्टिट्यूटमधून पूर्ण होतील याची मला 100% खात्री आहे. आपण शिक्षणाच्या प्रवाहात या, शिक्षण हे चांगलं आहे. शिक्षणामुळे आपला विकास होतो, सर्वांचा विकास होतो, देशाचा विकास होतो. आणि मला एवढं वाटतंय की एज्युटेकचं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट हे एकदम वाढीतांड्यावरच्या प्रत्येक लेकरापर्यंत लागू होईल. आणि या प्रत्येक लेकरांचा या प्रोडक्टचा चांगल्या प्रकारे जर उपयोग केला तर निश्चित सांगतो सर, जे कलाम साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं तर त्याला ते स्वप्न म्हणजे पूर्ण व्हायला जास्त वेळ लागणार. थँक्यू. सरांनी त्यांची पण सगळी स्टोरी सांगितली आणि इजुटेक का चॉईस केलं हे पण सांगितलं. आता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे ठरवावं लागेल की मला इजुटेक का चॉईस करायचंय. काय कारण आहे तुमच्याकडे की मला इजुटेक मध्ये काम करायचंय? कुठलंही एक कारण. मी पहिले प्रश्न काय विचारला की आपने इजुटेक क्यों किया? एकदा शिंदे साहेब एकच. तिथे मी फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला. बाकी तुम्ही भारतामध्ये काय रे, मी माझा प्रश्न समजला का तुम्हाला? तेवढंच मला पाहिजे. मी पहिल्यांदा व्यवसायामध्ये आहे. त्याच्याबद्दल एक कंपनीमध्ये गेलो होतो, पण सिरियसली होतं सगळं आणि विचारही क्लिअर होतं. परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला 2 गोष्टी कळाल्या. याच्यामध्ये मला ठीक आहे, मी माझ्या हिशोबानं जे काही व्यवसायामध्ये आहे ते प्रॉपर्टी कमवल्या सगळं असतं. परंतु मी 2 हाताने काम करतो, तिथं अनेक हाताने मी काम करू शकतो. माझी टीम डेव्हलप होते आणि मला
जास्त जास्त त्यातून पैसा कमवता येतो. हे एक महत्त्वाचं माझं विजन आहे की मला पैसा याच्यातून कमवायचा आहे. माझे हॉटेल असेल काय जे काय असेल ते सगळं डेव्हलप करायचं यासाठी मी याच्यामध्ये आलो. दुसरी गोष्ट गोरगरिबांचे जे काही मुलं लेकरं आहेत तर त्यांना जे काय एज्युकेशन आहे एज्युकेशनमध्ये जे बाकी शांत बसा तुम्ही. एज्युकेशनमध्ये जे बाजारीकरण झालंय ही जे काय दरी निर्माण झाली ती दरी आपल्या माध्यमातून पुण्याचं काम होऊ शकतं एवढं मला माहिती आहे. म्हणून मी याच्यामध्ये आलो. मला जे स्पेसिफिक उत्तर पाहिजे नाही ना, बस बस मी सांगतो आता सगळ्याच वरी हात करायला. तुम्ही आता समजून घ्या मला काय म्हणायचं. तर हे जे सगळ्या गोष्टी येतात आता सरांनी सांगितलं त्यांचं सांगितलं ढगे सरांनी सांगितलं असं प्रत्येकाला वाटतंय का नाही वाटतंय? प्रत्येक जण तुम्ही ठरवलंय का किती जणांना डायरीवर लिहून ठेवले मी याच्यासाठी इन्जुटेक चालू केलं? प्रामाणिकपणे हात वरी करायचा प्रामाणिकपणे. प्रॉब्लेम इथंच आहे. जायची गरज आहे का बाहेर हॉलच्या? जायची गरज आहे का? मी काय म्हणलं बऱ्याच जणांना या सगळ्या गोष्टी हे तर मला माहिती हात मोठा प्रॉब्लेम. कधी कधी जास्त नॉलेज असणं हे पण हानिकारक असतं असं मला तरी वाटतंय. काही गोष्टीमध्ये जेवढं कमी नॉलेज आहे मी डायरेक्ट सेलिंग मध्ये इंडस्ट्रीमध्ये आलो आणि इथपर्यंत येण्याचं जर खरं सक्सेसचं कारण असेल तर मी इज्युटेक मध्ये आल्यानंतर किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मला जेवढं विनायक सरांनी सांगितलं तेवढंच मी फॉलो केलं म्हणून इथपर्यंत. बाकी दुसरं कारण काय नाही. तर इथं प्रॉब्लेम काय आहे की आपण जिथले आहोत तिथून इथं यायला शिफ्टच होत नाही. म्हणजे मला काय म्हणायचं एखादा जर डॉक्टर असेल एखादा जर इंजिनियर असेल कोणी प्राध्यापक असेल सर म्हणले मी राजकारणी क्षेत्रातले म्हणजे आपण इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या फील्ड मधले आहोत का नाही? वेगवेगळ्या फील्ड मधले असताना सुद्धा आपण सर्वजण कुठे एकत्र आलोय? इज्युटेक मध्ये. बरोबर आहे. इज्युटेक मध्ये एकत्र आल्यानंतर आपण आपल्या फील्डचं नॉलेज इज्युटेक मध्ये वापरल्यावर इज्युटेक मध्ये सक्सेस होऊ का? नाही होणार. आणि नेमकं तेच कारण इज्युटेक मध्ये होते. आपण का सक्सेस होत नाहीत? इज्युटेक मध्ये एवढी दरी कसं काय होऊ शकते? एखादा मौली सोळंके 3 वर्षापूर्वी इज्युटेक चॉईस करतो आणि तो आज इथपर्यंत जाऊन पोहोचतो आणि एखादा 3 वर्षापूर्वीच इज्युटेक जॉईन करतो आणि तो आणखीन रिजनल ऍडवायझर सिनियर ऍडवायझर तिथंच पोहोचतो झोनल ऍडवायझर. हे डिफरन्स का? याचं कारण शोधायचं आपल्याला आज 1 तासामध्ये या 100% शोधणार. आणि मी लिहून देतो तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी कमिटमेंट आहे. मी ज्या गोष्टी या 1 तासामध्ये सांगणार आहे एकदम बेसिक आहेत. ह्या तुम्ही फॉलो केल्या 6 महिने कंटिन्यू आणि 6 महिन्यात जर रिझल्ट नाही आला तुम्हाला तर 6 महिन्यात जो झालेला खर्च तुमचा हा पट्ट्या देतात. जिसकी बात है उसका बाप है. पण 6 महिने तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही फॉलो करावं लागेल. आपण जिथले आहोत तिथून इथं शिफ्ट व्हावं लागेल पहिल्यांदा. पण हा प्रॉब्लेम मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर इज्युटेक मध्ये आल्यानंतर लोक तिथलंच राहतात इकडे येतच नाही. आता जर एकाला उठवलं होतं एवढे 100 कारण देतील ते इज्युटेक चॉईस म्हणजे जॉईन करण्याचे आणि त्यांचं जर बघितलं बायोडाटा जॉईनिंगची डेट तर कोणाला 2 वर्ष झालं असेल कोणाला 3 वर्ष झाले असतील असे पण नमुने तिथं हॉलमध्ये. मग एवढं तुला कळत होतं इज्युटेक याच्यासाठी केलं तर मग 2 वर्ष काय केलंस तू? हा माझा प्रश्न. इज्युटेक तुम्ही ह्या कारणासाठी जॉईन केलं. मी ज्या दिवशी इज्युटेक ठरवलं होतं त्या दिवशी विनायक सरांपुढे बसलो होतो. पहिली चिठ्ठी दाखवली या असा प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह होऊ शकतात का? 100%. 1 वर्षात आपण बाहेर पडू शकतो 1000% बाहेर पडू शकतो. जेव्हा माझ्या सिनियरनं मला सांगितलं हे सगळ्या प्रॉब्लेमसाठी मला माहित नव्हतं किती वाड्या टंड्यावर एज्युकेशन पोहोचणार आहे किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे किती लोकांना त्याचा फायदा होईल कोणाचा विद्यार्थी पहिला येईल दुसरा येईल याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं. ज्या दिवशी मी इज्युटेक पाहिलं होतं त्या दिवशी मला एकच देणं घेणं होतं की या इज्युटेकच्या माध्यमातून माझ्याकडे जे काय मी आज कर्जबाजारी येणाऱ्या वर्षामध्ये मी याच्यातून मुक्त होऊ शकतो एवढा मात्र 100% विश्वास पहिल्या दिवशी इज्युटेक पाहिल्या मला आला होता. परंतु होईल का नाही होईल याच्याशी काही देणं घेणं नाही. तसं तुम्हाला वाटतंय का इज्युटेक कडे बघितल्यानंतर? आता कसं काय आवाज कमी आला? असं जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. माझा प्रश्न होता मी त्याने सगळ्यांनी लंबी चौडी स्टोरी सांगितली त्याच्यात मला इंटरेस्ट नाही ऐकण्यात कारण हॉलमध्ये एवढ्या स्टोऱ्या येतात एकाला उठवलं तर पुस्तक नाही आपले ग्रंथ तयार होते. बरोबर आहे का नाही?
सगळेजण आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण मास्टर आहोत, आपण आपल्या क्षेत्रामधले आपण सुपर आहे. पण आपल्याला सगळ्यांना इज्युटेक मध्ये यायचं तर आपल्याला पहिल्यांदा इज्युटेकच फॉलो करावं लागेल, इज्युटेकच सिस्टम फॉलो करावं लागेल. चेंज करायला तयार आहेत तुम्ही? हे कारण लिहून ठेवा. ज्यांनी लिहिलं नसेल आता तरी सुधरा. ज्यांच्यासाठी रिपीट हे जे गोष्टी होतात त्याला आणखीनही माझं चॅलेंज आहे की तुम्ही जर हे नाही केलं तर मी लिहून देतो तुम्हाला इज्युटेक मध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. हे जे 1 तासाची मी जी काय 5-10 गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केले तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतात. आणि त्या फॉलो करून कोणीतरी पोहोचलंय हे पण उदाहरण इज्युटेक मध्ये आहे, म्हणून त्या फॉलो करायच्या. ठरवणार सगळेजण आज? नक्की ठरवणार? कारण शोधून काढा. आहेत का मानायला तयार आपण आता सर्वजण? हे मानलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय माहिती का, म्हणजे तुम्ही जर इज्युटेक मध्ये काय पाहिजे प्रदीप सर? म्हणजे आपण इज्युटेक मध्ये आलोय पण आपण मानायला तयारच नाहीत आपलं मन की माझं इथं खरंच करिअर होऊ शकतंय. मी जेव्हा इज्युटेक मध्ये पायी फिरायचो, मी जेव्हा इज्युटेक मध्ये बॅग घेऊन रोडला कोणाला प्लॅन देत बसायचो, तेव्हा पण माझं टार्गेट होतं की मी डायरेक्टर झाल्यानंतर असा प्रोग्राम होणार आणि त्या स्टेजला मी असं बोलणार. मी रिजनल डायरेक्टर झाल्यानंतर असा प्रोग्राम होणार, तिथं मी असं बोलणार. मी क्रेटाच गाडी घेणार, काळ्याच कलरची घेणार आणि लातूरच्या शोरूम मधून घेणार. ज्या दिवशी इज्युटेक मध्ये मी पायी फिरत होतो त्या दिवशी विजन हे होतो. आज तुम्ही तयार आहेत काही करायला? तुम्ही जर नाही केलं तर मी लिहून देतो इथल्या हॉल मधून ट्रिपल क्राउन डायमंड हे जे काय सगळ्या गोष्टी ह्या होणार पण आहेत. कालच्या एमडी सरांच्या पीच मधून तुम्हाला कुठेतरी पैशाचं दिसलं का काही? डायरेक्ट सेलिंगचे एमडी कसे असतात माहिती ना सर तुम्हाला? पण आपल्याकडे बोललं गेलं का काही? मग किती तुम्हाला कमवायचे, किती कोटी कमवायचे हे सगळं ओपन मार्ग त्याने करून ठेवला, त्याच्यावरती कधी बोलत पण नाही. पण हे तुम्ही मानायला तयार पाहिजे. तुमचं ते विजन क्लिअर आहे का हे पहिलं होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे ते तुम्ही आज 100% ते कोणी केलं नसेल, कोणी केलं असेल तर ज्यांनी केलंय पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. आणि जे आणखीनही सुधारले नाही त्यांना आता तरी सुधारावं. क्या आप इज्युटेक में सक्सेस होना चाहते हैं? नक्की व्हायचंय सगळ्यांना? सगळ्यांना इज्युटेक मध्ये ट्रिपल क्राउन व्हायचंय, सगळ्यांना इज्युटेक मध्ये पैसे कमवायचे, सगळ्यांची इच्छा आहे ना? काय करावं लागेल मग आता? इज्युटेक स्वतःमध्ये होऊ शकतो. 100% आपण इज्युटेक मध्ये असून चालेल का? इज्युटेक जेव्हा आपल्यात येईल तेव्हा आपण सक्सेस होऊ. आता प्रॉब्लेम काय बऱ्याचशा लोकांचा, आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, मराठवाड्यामध्ये गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. अशा अवस्थेत येत आपण. जमलं तर बघू, म्हणलेत ना सर गिरमकर सर होतंय, बघू झालं तर. म्हणलेत ना संतोष सर बघू, नाही जमलं तर काय आहेच की आपला जॉब. याच्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. ज्या दिवशी इज्युटेक करिअर म्हणून मी सुरुवात केली 1 जानेवारी 2023 ला, त्या दिवसापासून आतापर्यंत LIC ऑफिसला मी पाऊलही ठेवला नाही. जेव्हा मी LIC ऑफिसला गेलो तेव्हा माझं, मी गेलो असेल वर्षातून 1-2दा, पण ते LICच्या कामासाठी परत गेलो नाही. आणि त्याच नोव्हेंबर मध्ये जेव्हा मी इज्युटेक स्टार्ट केलं होतं त्या वर्षातला त्या ब्रँडचा सगळ्यात टॉपच्या एजंट पैकी माझं नाव होतं. पण जेव्हा मी इज्युटेक मध्ये निर्णय घेतला तेव्हा परत LIC मध्ये परत पाव नाही ठेवलं. कारण मला माहिती नाही, LIC मी 12 वर्ष केले. 12 वर्षात पाठीमागे वळून काय बघितले तर 15 लाख 18 लाख रुपये कर्ज. तुम्ही काय करता त्याच्याशी मला कुठल्या तुम्हाला हे नाही ठेवायचं. ती गरज होती, LIC ने जगवलं. पण मी जर हेच आणखीन 12 वर्ष केलं तर याच्यात काय होऊ शकते? एवढं कॅल्क्युलेशन लावलं मी. बाकी आज प्रॉब्लेम काय माहिती का आपला? इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला इज्युटेक मध्ये मोठं व्हायचे, प्रत्येक व्यक्तीला इज्युटेक मध्ये
9 लाख रुपये पाहिजे. प्रत्येकाला वाटतंय मला हे करायचंय, मला ते करायचंय, मान सन्मान पाहिजे, सगळं पाहिजे, पण 15,000ची नोकरी सोडायला पण आपण तयार नाही. आपल्या बापानं ठेवलीत का 9 लाख? आजचे 15-20 हजार तुम्हाला उद्याचे 4-5 लाख कमवू देत नाही. हे लक्षात येते का तुमच्या? एखादा व्यक्ती, मी कुठल्या प्रोफेशनला कुठल्या याला नाव ठेवत नाही, ते माझा उद्देश पण नाही, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ कुठं देताय, किती नॉलेज आहे हे महत्वाचं आहे का अकाउंटला किती पैसे आहेत हे महत्वाचं आहे? अकाउंटला पैसे किती महत्वाचे आहेत. खूप हुशार माणूस आहे, हॉटेल समोर आला आणि ते मला तुमची डिलक्स रूम पाहिजे, मला एवढं नॉलेज आहे, मी हे करतोय ते करतोय, रिसेप्शनला काय म्हणतील त्याला? बाकी नॉलेज मी हे मानणारा माणूस आहे, तुमच्याकडे नॉलेज किती डझंट मॅटर, तुमच्या अकाउंटला बॅलन्स किती हे जेव्हा ज्याला कळालं ते लोक सक्सेस होतात. बऱ्याच लोकांना इथं खूप अनुभवी लोक आहे, मी खूप साधारण माणूस आहे, मला तेवढं त्यांचा अनुभव आहे, तेवढं मी तिथपर्यंत पोहोचलेलो पण नाही. एवढे अनुभवी लोक आहे हॉलमध्ये, पण आपण ज्या क्षेत्रात अनुभवी तो इथं वापरून नाही चालणार. आपल्याला इज्युटेकचा अनुभव घ्यावा लागेल, इज्युटेक मध्ये आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. मग इज्युटेक मध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचंय तर काय सक्सेस फॉर्म्युला काय माहिती पाहिजे आपल्याला? कोण आहेत कंपनीचे प्रमोटर, काय कंपनी प्रोफाईल आहे पाठ सगळ्यांना, कंपनी प्रोडक्ट, कंपनी प्लॅन, कंपनी पेआउट. किती लोकांकडे प्रामाणिकपणे हात करायचा, खोटं बोलायचं नाही, छातीवर हात ठेवून किती लोक प्रॉपर स्वतःची डायरी घेऊन या हॉलमध्ये आलेत. इथंच 50% गळाले का नाही? आपण इज्युटेक करतोय, पण हे सगळं माहिती का आपल्याला इज्युटेक म्हणलं? आताही हॉलमध्ये मी जर उठवले काही लोक तर लिहून देतो, त्यांना रँक पण पाठ नाहीत, पूर्ण लिहून देतो मी इथं तुम्हाला. आणि तसे लोक इथं 50%च्या पुढचे असतील. काही लोकांना प्लॅन मध्ये किती इन्कम आहे हे पण आणखीन माहित नाही. काही लोक तर एवढे दरिद्री, प्लॅनला पण सिनियरचं डेमो बुक, सिनियरची प्रोफाईल. व्यवसाय कोणाचा आहे? कोणाचा व्यवसाय? आपला. कोण म्हणलं आपला? आपण म्हणतो का आपल्या पत्नीला? मग व्यवसाय कस काय आपलं? लक्षात येतो का प्रॉब्लेम तुमच्या? आजही इज्युटेक मध्ये असे कितीतरी लोक आहेत, त्यांच्याकडे ना डेमो बुक आहे, ना त्यांच्याकडे प्रोफाईल आहे, ना त्यांच्याकडे कंपनीच्या माहिती, ना काही. आता जरी उठवलं तर मी लिहून देतो, 75% लोकांना ह्या 5 गोष्टी पण माहित नाही. याच्यावर जोपर्यंत तुमची पीएचडी होत नाही तोपर्यंत हरीश सर आले काय, एमडी सर आले काय, प्रशांत सर आले काय, विनायक सर आले काय, ते सगळ्या वरचा कार्यक्रम आहे. पण आपण गळालो कुठं? इथं प्रॉब्लेम आहे. याच्यावर एवढी पीएचडी करायची ना. मी जेव्हा दिवशी पहिल्यांदा इज्युटेकच्या ऑफिसला विनायक सर, मी आणि दळवी सर गेलो होतो, एमडी सरांसोबत 2-3 तास मिटिंग झाली. एमडी सर इज्युटेकचे विजन, मिशन हे सगळं समजून सांगत होते. आणि नंतर ग्रुपीत सरांकडे जा म्हणले. ग्रुपीत सर मुक्काम पोस्ट ऑफिसलाच असायचे तेव्हा. त्यांचं तिथे गेल्यानंतर ते म्हणले सर तुम्हाला सगळे डेमो वगैरे दाखवतील. आम्ही सरांच्या कॅबिन मधून बाहेर आलो आणि मी दळवी सरला म्हणलो तुम्ही 9वी पास नापास, मी असा, आपल्याला जे नॉलेज आहे, सरला म्हणलो तुम्ही तरी थोडे आमच्या दोघांपेक्षा शिकलेले, तुम्हाला तरी थोडं जमन बाबा आहे. पण आता एज्युकेशन मध्ये आपल्याला कसं जमणार आहे? आपण कधी एज्युकेशनचा आपला दूर तक संबंध नाही. 12वी नंतर फर्स्ट इयर सेकंड इयरला कधीतरी कॉलेजला काहीतरी सैक लागती म्हणून जाणारे माणसं आपण, दूर तक संबंध नाही. पण जेव्हा मी ग्रुपी सरांपुढे आलो आणि ग्रुपी सरांनी जेव्हा डेमो बुक दाखवलं तेव्हा सगळ्यात मोठा आनंद मला झाला. आपला कार्यक्रमच झाला म्हणला. आता
विद्यार्थी कितवीला विचारायचं डेमो म्हणला त्याला म्हणायचं "हे आहे का तुला धडा बघन तूच बघते." आणि पहिल्यांदा सरला म्हणलं हे असे काय करा 55-7च घेऊन टाका गाडीत आपल्या. म्हणजे तुम्ही इज्युटेक मध्ये आल्यानंतर जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला होत नाही तोपर्यंत वरी जाऊन उपयोगच नाही काही. तुम्हाला कंपनीचे प्रमोटर पूर्ण प्रोफाईल माहित पाहिजे. कोण आहेत निलेश केळकर, कोण आहेत ते कंपनीचे सीएमडी, त्यांच्या आधीचे व्यवसाय माहिती आहेत तुम्हाला सगळे. पेट्रोल पंप, साखर कारखाने, महालक्ष्मी डेव्हलपर, रिअल इस्टेट मध्ये ही सगळे प्रोफाईल माहित पाहिजे. आपण कोणासोबत आहोत, काय काम करतोय, कोणासोबत करतोय, काय करायचंय हे जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय विश्वास येणार आहे. काल झालं सगळं क्लिअर एमडी सरांना ऐकल्यानंतर. कंपनीचं विजन मिशन कशासाठी चालू झालं हे परत तुम्हाला आता सांगायची गरज पडली पाहिजे का? नाही. हे कोणाला सांगायचं आपण आता? लिहून घेतलं सगळ्यांनी काल. हे सगळं माहित पाहिजे. त्याच्यानंतर कंपनीचं प्रॉडक्ट एवढी पीएचडी झाली पाहिजे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला डेमो बुक म्हणले, मला आता बदलले डेमो बुक, पेज नंबर मागे पुढे झाले. मी एवढा अभ्यास केला होता साहेब, कोणता मुलगा कोणत्याला आला किती पेज नंबर वरला त्याला डेमो दाखवायचा. पेज नंबर सगळेच पाहिजे 128, 119, 132, 133, 84, 54 हे डायरेक्ट डेमो बुक. मला वर्गाचा विद्यार्थी आला की बाकी काही चालायचं नाही, त्याचा डेमो किती पानावर आहे एवढं पाठ डेमो बुक मला होतं. एवढं सगळं पाठ तुम्हाला करावं लागेल, चाळीत बसायचं नाही. तर तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा तर त्याच्यात तुमची तेवढी पीएचडी झाली पाहिजे. आता खूप कमी प्लॅन देतोय म्हणून आताचं डेमो बुक मला पाठ नाही झालं तेवढं, कारण आता बदललं पण ते, त्याच्यात बरेचसे पेज मागे पुढे झाले. पण जुनं डेमो बुक आहे त्याच्यात तेवढे पाठ झाले होते मला. कुठला आला की कोणाला कोणतं चॅप्टर दाखवायचं. ही पीएचडी प्रॉडक्टची आपल्याकडे झाली पाहिजे. हे त्याचं नॉलेज आपल्याला तेवढं आत्मसात आपण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर प्लॅन. काही लोक तर एवढे कलाकार आहेत, जातात आणि फक्त डेमो दाखवतात, म्हणतात कसं वाटलं तुला, ते म्हणते छान वाटले की. मग कधी घ्यायचं ते म्हणते सांगतो की तुला. येतोय वर टोल करून, चला सर झाला प्लॅन आपला. आपल्याकडे हे काहीच साहित्य नाही. त्याच्यानंतर प्रॉडक्टचं नॉलेज, ह्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही पाठ करा. युट्यूबवर लागेल तेवढे व्हिडिओ आहेत. कंपनीच्या ऍपमध्ये गेल्यानंतर युट्यूब चॅनल आहे आपलं, त्याच्यावर तुम्हाला लागेल तेवढे या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या याच्यातून आहेत. सगळे करणार फॉलो 100%? येस म्हणताय का बस म्हणताय? सगळ्यांनी फॉलो करा. अगर आपको इजुटेक में सक्सेस होना है तो अपना एटीट्यूड बदलना पडेगा. एटीट्यूड म्हणजे काय मराठीत? दृष्टिकोन. दृष्टिकोन. आहेत का बदलायला तयार तुम्ही? तुमचा इजुटेक कडे बघण्याचा दृष्टिकोन काय ह्याच्यावर तुमची इजुटेक मधली अचिव्हमेंट आहे. मी म्हणलं ना, तुम्ही काय व्हिज्युअलाइज करतात तुम्ही तुमच्या इजुटेक म्हणलं ते तुम्हाला इजुटेक देणार आहे. तुम्हाला जर वाटलं महिन्याला मला 15-20 हजार आले तरी चालते, 100% इजुटेक देणार. तुम्हाला वाटलं महिन्याला 50 हजाराची गरज आहे, 50 हजार पण इजुटेक देणार. तुम्हाला वाटलं मला 1 लाखाची गरज आहे, इजुटेक 1 लाख पण देणार. तुम्हाला वाटलं 3 लाखाची गरज आहे, इजुटेक 3 लाख पण देणार. आणि तुम्हाला वाटलं 9 लाखाची गरज आहे, इजुटेक महिन्याला 9 लाख पण देणार. पण तुम्ही त्या दृष्टिकोनातून इजुटेक कडे बघताय का? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. बरेचसे इथं आलेले लोक पण मी कालपासून बघतोय, मी जरी जास्त संपर्कात नसलो तर मी थोडा वेगळा माणूस आणि बऱ्यापैकी मराठवाड्यातल्या लोकांना माहिती. प्रत्येक माणसाकडे माझं लक्ष असतं 100. म्हणजे आपण ते परिवर्तन, आपला बघण्याचा दृष्टिकोन काय हे पण क्लिअर नाही. आज इथं पण आलेले काही लोक काही अनाधारानं पण आचीवर होऊन पण आले, असे पण असू शकतात. पण आलोय ना एकदा, काही पेड मध्ये आले, मग आपण इथपर्यंत पोहोचलोय तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय इजुटेक कडे हे पण या हॉल मधून जाताना क्लिअर करा. सर याच्यानंतर पण तुम्हाला खूप अफलातून आज नॉलेज भेटणार आहे. आणि ज्या व्यक्तीनं ह्या सगळ्या गोष्टी आज दिवसभरातल्या साठवून ठेवल्या
लिहून घेतल्या, सगळं जर तुम्ही आत्मसात केलं आणि त्यांनी 6 महिन्यांनी येऊन मला भेटायचं की सर तुम्ही कार्निवल आपलं आरटीपी झालं होतं आणि या सगळ्या गोष्टी मी शिकल्या आणि 6 महिन्यानंतर असं असं झालंय, मी अपीएससी, त्याचं 6 महिन्यातला मी म्हणलं तुम्हाला जेवढा झालेला खर्च मी देणार, त्यांनी सगळ्या गोष्टी या फॉलो करायच्या. पण मागच्या 3.5-4 वर्षात असे कितीतरी लोक भेटले की ज्यांनी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. सर आज रिजनल आहे, सर आज झोनल झालोय, सर आज डायरेक्टर झालोय, असा एकही माणूस आला नाही माझ्याकडे की ज्यांनी फॉलो केल्या आणि तो अपीएससी झाला इज्युटेक मध्ये, एकही नाही. पण असे हजारो की जे इज्युटेक मध्ये त्या गोष्टी फॉलो करून आज इज्युटेक मध्ये काम करतायत. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय? पाय पाय फिरायला तरी मला आठवायचं. तुम्ही विचार करा ना, एखाद्या माणसाच्या घरामध्ये त्याची बायको सांगती पहिले लेकराची फीस भरा, आणि मी माझं उत्तर तिला असायचं एवढ्या वर्ष या भंगार शाळेत शिकणार आहेत, पुढच्या वर्षी लेकरं लातूरला जाणार आहेत. तिला डबल राग यायचा. ती म्हणायची पहिले इथले 5,000 भरा, लातूरचं बघू आपण. कारण विजन होतं माझ्याकडं. माझी मुलगी जेव्हा 9वीला जाईल तेव्हा ती लातूरच्याच शाळेत शिकणार, ती पाथरी मानवतला नाही राहणार, काय पण होईल. आणि पहिलेही 2 वर्ष होते, पण का पाथरी सोडली नाही त्याचं कारण पण होतं. कारण ज्या ज्या लोकांना नावं ठेवली होती त्यांचे तिथं कार्यक्रम ठोकून केला होता आपण 2 वर्ष जाऊन. आजही जाऊन जिथं बघितलं पडून जायचे तिथं आज गाडी बघून उभा टाकते.